आपण को कुछ बड़ा करके दिखाना है, इसलिए मेहनत जारी आहे. पूर्ण हालत टाईट झालेली. आता तोंडाला बघू शकता किती घाम आलाय. आता एवढं काट्यातून कुठं नेतोय भाई? अरे इकडे, अरे चल ना भाऊ, अरे चल ना. अरे भाऊ तिथं पाय सरकून देईन माझे चप्पलनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता नेमकं मी चापनेरला आलो होतो कॉलेजला वापस. तर ते बोनाफाईट आणि 15A फॉर्म होता तो भरायसाठी, पण तिथले प्रिन्सिपल सरच नव्हते, तर त्यांनी काही दिला नाही. मग मी अनिकेतला फोन केला लगेच, कुठे म्हटलं चल भेटू म्हटलं आपण. आता अनिकेत आलाय. भाई कुठं जायचं? काय कुठं जायचं भाई? जाऊ काय काम? तो हायडन वॉटरफॉल नाही तिथं जायचंय. अरे हिडन आहे, हिडन. अरे भाई कालच बोलणं झालं आपलं, काल बी आलतो भाई मी. अरे हिडन आहे का? हिडन आहे. अरे हायडन येऊन जाते ना. चल मग निघू. यार तू बोल फक्त काही जायचं. अरे लगेच जाऊ ना, आता काही टाइमपास करतो. घरी ठेवतो का आपला? हा चल. भाई केस पांढरे झाले रे, लेस पांढरे झाले. असं वाटतं कलरच करेल असं वाटतंय. काय हो, कसं आहे मग आपलं गाव? पहिले खतरनाक आहे ना. अरे हो पुलंच काम नवीन दिसतंय. तुला माहितीये का पावसाळ्यामध्ये, म्हणजे पावसाळ्यामध्ये नाही का डायरेक्ट ब्रिजवरून पाणी जातं. इतकं उंच आहे काय पाणीचं? दरवाजे नाही का ते फक्त एवढे जरी ओपन केले बघ, एवढे जरी ओपन केले एवढे तर याच्यावरून पाणी देईल, एवढं बाहेर नसतं. बापरे, लय मोठ्या एरियामध्ये ते डॅम. खतरनाक डॅम. काहीतरी 1000 एकरचा प्लॉट आहे. सेक्सी बॉय. काय साहेब हो, बोल ना. तुझ्याकडे काय शर्ट आहे काय? अरे नाही रे, ते काय विषय आला माहिती का, ते सगळे कपडे धुवायला टाकले, पण आज अचानक ठरलं की ते 15 आणि ते फॉर्म वगैरे आणायचंय. आज येणार नव्हतो मी फिरायला, म्हणजे घराच बाहेर निघणार नव्हतो, पण मग अचानक ठरलं ना. आणि हाच दिसला मला कालचा चांगला होता, म्हटलं चला घालू. आता कळणारच आहे ना रे. अरे कपडे समजा धुवायला टाकलेले तर एकच समजा बाहेर येतं, मग तोच घालणार. नाही रे तेच नाही. मग मी तुला काय बोललो की काल पण तेच घालून आला, आज पण तेच, त्याच्यामुळेच रे. चालू राहत एवढं. एवढे पैसे आले नाही, गरीबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर अजून नाही का. पैसेच कमतरता आहे सध्या. अरे गरीबी सगळ्यांनी चालू यार. हो तोंडाने खानदानी गरीबी. चल मग निघू आपण. हा चल. दौलताबादला जायचंय आज डायरेक्ट. चल भाई डायरेक्ट विषय करून टाक. फिरून आणणार आहे 150 रुपये. अरे बापरे. आणि काय असल्यावर काही टेन्शन नाही राहत रे. आता माझ्याकडे पैसे नाही. 10 रुपये 5 रुपये 2 रुपये टोकळे गोळा करून आणले. डायरेक्ट कॉइन खतरनाक का? डायरेक्ट किलो भरवायचं आहे. आता आपण खुलताबादच्या घाटामध्ये पोहोचलोय. इथं जी स्पेस आहे मोठे ट्रक आणि काही गाड्यांना थांबायला, तिथं आपण थांबलेलो आहे. आणि इथं ज्या गाड्या लागलेल्या आहे ना, इथं थांबायचं आणि या इथून एंट्री आपल्याला. इथं 20 नंबर म्हणजे 20 स्पीड इथून घुसावं लागतं मध्ये. आणि इथं मक्काचं दुकान आहे. आता आपण चाललोय हिडन वॉटरफॉल पाहायला. साई वस्तू भाऊ रे, मी आहे म्हणून बरं साईडावर तोल. मी जर नसलो ना काय होईल काय माहिती. आता आपण त्या तिथून एंट्री मारली होती आणि जशी जशी पावलवाट आहे त्या साईडने आपण पुढे पुढे यायचं. आणि असं सगळ्यात पहिले खाली जावं लागतं. असं काऊन करतोय? तूच कोण? चला. भाई काय रे अनिकेत? अरे खूप कमी रे, ते छोटा वॉटरफॉल तो. ए अरे भाई काय रे अनिकेत, एवढा वॉटरफॉल पाहायला आणलं का तू? वॉटरफॉल नाही मग छोटं आहे, इथं मोठं आहे खाली. पण खाली जायचंय का? बंद केलंय म्हणे ते, बघू ना आपण. चल. काय विषय नाही. इथं दगडा बिगडा मस्त कडक आहे. बघू शकता तुम्ही पाणी किती निघतंय. आता आपण त्या साईडने आलो होतो आणि ह्या साईडला तो तिथून पाणी पडतं आणि या रस्त्याने असं आपण खाली जाऊ शकतो. खाली वॉटरफॉल आहे काय? इकडे खाली वॉटरफॉल आहे. रस्ता पलीकडून आहे वाटतं असं. हा वॉटरफॉल खाली जातो. आता आपण त्या तिकडे साईडला खाली जाणार आहे.
इकडून रस्ता आहे वरती, तसं जाऊन असं खाली जावं लागतं. आणि सीन बघू शकता किती भारी आहे इथं. खाली खूप खोल येते. आणि अनिकेतनी अचानक ठरवलं की जायचंय म्हणून. आता मी कोल्हापुरी घालून आलो होतो. आता एवढ्या उंच कसं चढू काही कळत नाही, पण आपण ट्राय करू. इथं सपोर्टला चालायला काहीच नाही, पण आता ही चप्पल थोडी स्लिप नाही होते, त्यामुळे चांगलं आहे. आता आपण आलोय त्या तिकडून असं पाऊलवाटेने खाली यायचं आणि त्या तिकडे खाली जावं लागतं वॉटरफॉल बघायला. चल बे अनिकेत, हा वॉटरफॉल आहे. हे यार ते पोरग तिकडे कसं काय गेलं काय रे अनिकेत? अरे ते पोरग एवढं तिकडे कसं काय गेलं? रस्ता कुठून आहे? चल ना हो, तिकडे जायचंय ना. कुठे जायचंय? वॉटरफॉल तिथं खाली. भाई काय रे, चप्पलवर कसं हो आता मी? चप्पल सरकून जाईन ना भाई. चप्पल काढून घ्या आता. पाय सरकन मग. अरे चल ना भाऊ, अरे चल ना. अरे यार भाऊ, तिथं पाय सरकून जाईन माझ्या चप्पलनी. चल ना चल. आता आपण त्या तिकडून तसं फिरत त्या साईडनी अशी पाऊलवाट आहे, इकडे आलोय. आता एवढं काट्यातून कुठं नेतोय भाई? अरे इकडे रस्ता आहे, काटे नाही तिकडनं, काटे तिकडे त्या साईडनं काटायचं. आता या इथून रस्ता आहे तो म्हणतोय, मग तिकडून त्या पुऱ्या अडचणीतून जाऊन असं जाऊन मग तिकडे वॉटरफॉलच्या खाली जायचंय. चला तर मित्रांनो, आता तुम्ही मागं वॉटरफॉल बघितलाच असेल, तर आता आम्ही निघतोय घराकडं. चल भाई आणि घेत. चला यार भाऊ, काय विषय नाही का. अरे इकडे चिक्कल आहे रे, पाय सारखू राहील. हाव हा का. तर मित्रांनो, तुम्हाला आता डेली ब्लॉग्स मी टाकतोय रोज 8-9च्या दरम्यान डेली ब्लॉग्स पडताय माझे. 8 दिवस कंटिन्यू झालेले मला, म्हणजे रोज डेली ब्लॉग करायला. तर तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे पडशील रे. जय महाराष्ट्र म्हणे. मग आत्ता सांडलं होता तू. मी बी सांडू राहिलो बरं का. आपण जेव्हा वॉटरफॉल बघायला आलो होतो, तर त्या रोडनी तिकडून राईट साईडनी एकदम लॉंग कट मारून तिकडे पोहोचलो होतो. आणि येताना इकडून आलोय, म्हणजे तुम्ही जर इथं पोहोचले या पॉईंटवरती, तर तुम्ही लेफ्ट साईडने जाऊन लवकरात लवकर पोहोचू शकता. वॉटरफॉलला खाली उतरताना काहीच नाही वाटलं. आता वर चढतो आम्ही. पूर्ण हालत टाईट झालेली. आता तोंडाला बघू शकता किती घाम आलाय. अनिकेत भाई, उतरते वेळा तुम्ही बघितलं, पण आता चढता वेळा बघा. चढता वेळा विषय उराला. म्हणजे आता तर एवढी हालत टाईट होती ना की बस, म्हणजे एवढं थकून गेलो ना, पाय बंदूक ते असं वाटते की भाई इथंच एक झोप मारून घ्यावं. इथं चालता येईना, पण नुसतं फिरायला आलं काही नाही वाटत, पण फिरणं आणि प्लस ब्लॉक करणं डबल हालत टाईट होती. चल फिर. पण काय, अपन को कुछ बड़ा करके दिखाना है, इसलिए मेहनत जारी है. क्या ये मेहनत है, फिर ये मेहनत ही करके दिखा तू भी. ऐसे 2 बोटा ऐसे करने में मेहनत जाती मेरी. ऐसे करने में मेरी मेहनत पूरी निकल जाती. ही कंडिशन आहे आता हिडन वॉटरफॉल पाहून आल्यावरची. जिम मारल्यावर पण एवढं घाम नाही तेवढं आता आलंय मला. अरे भाई आने. हा भाई, ले पाय दुखले राव. विषय गो वॉटरफॉल का नशा. अरे मजाक मला वाटलं म्हाताऱ्यांसारखं असं मस्त हवा बिवा. इतकं गरम होत होतं तिथं, हवा बंद होती पूर्ण. घाम पाय ना होता तोंडावरचा. कुठे जायचं आता? आता वेळ दो पहिले भाई एकदम तलब लागली भाई चहाची. आता चहाची
पहिले एवढ्या चहा गरम मध्ये चहा पिऊ वाटतो तुला? एक काम करू भाई आता पाणी पण पिऊ ना आपण. पाणी पिऊ थंडगार पाणी पिऊ चिल्ड एकदम. हा मग एक कडक चहा घेऊ आयला मस्त. मित्र काय अरे भाई त्या भावाला अजून पाहिजे तरी काय आयच्याला फक्त चहा बस ता भाऊ खुश. काही व्यसन नाही होणार बिना चहाचं. म्हणजे नाही. चहा सोडून काही व्यसन नाही, फक्त चहा पिला का मस्त मजा येते. तोंड देखतो खायला फोटो चालेल का ना घरी आता. चला तर मित्रांनो आता पोहोचलो आम्ही अनिकेतच्या घराजवळ. तर अनिकेत काय म्हणतो बघा. तर आम्ही आता पोचलोच आहे घराजवळ आता. तर मग त्या विषयाने पब्लिक आपल्या साई भाऊला सपोर्ट करा. तसं तर मला साई भाऊंचे व्लॉग खूप आवडतात. काय विषय नाही, एकदम परफेक्ट आहे. आता नवीनच माणूस आहे म्हटल्यानंतर म्हणजे नवीन नवीन बनवतोय तर सपोर्ट करा. आधी साथ राहू द्या. तसं आतापर्यंत सपोर्ट केला तर सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.